आंदोलनातून काहीतरी अघटित घडलं असतं, त्यामुळे केंद्रानं तिन्ही कृषी कायदे मागे घेतले, हे बरं झालं अशी टीका भाजप खासदार कंगना राणौत यांनी केली. कंगना राणावत यांचं हे जे वक्तव्य आहे ते अतिशय उथळपणाचं आहे, बेजबाबदारपणाचं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं जरी त्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही असं म्हटलं तरी सुद्धा कंगना राणावत या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत, ते विसरून चालणार नाही. तेव्हा अशा प्रकारे घोर अपमान करणारं, शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य ज्यांनी केलेलं आहे कंगना राणावतने, त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे आणि पुन्हा असं वक्तव्य होणार नाही याची त्यांना ताकीद दिली पाहिजे. साधी गोष्ट आहे, या आंदोलनामध्ये जवळपास 750 शेतकऱ्यांचा बळी गेला. तिथं जवळपास वर्षभर मीडिया सातत्यानं हजर होता. गुप्तचर यंत्रणा